नमस्कार मुलांनो, रिजॉईस एज्युकेशनल या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्ग 8वा सामान्य विज्ञान 18वं प्रकरण आपण बघतो आहे, ज्याचं नाव आहे परिसंस्था. पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 125 वरती आपण आलेलो आहे. तर बघूया 125 या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांकावरती आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला दुधवा हे जंगल 1.5 शतकांपूर्वी एकशिंगा गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते, पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी तेथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचे येथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्याचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात अधिवासात सोडले गेले. सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने, ज्यात 12माही जलस्रोत आहेत, असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. तसेच 2 निरीक्षण केंद्र बसविण्यात आले. या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. तर या ठिकाणी एक गेंडा जो असतो एक शिंगा, जर त्या ठिकाणी प्रयत्न 1984 साली केले गेले नसते तर नक्की हा जो प्राणी आहे तो आपल्याला अस्तित्वामध्ये कधीच दुसऱ्यांदा पाहायला मिळाला नसता. तर हे जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना या ठिकाणी भरभरून यश जे आहे ते मिळालेलं आहे. त्यांनी जंगलाचा एक तुकडा या ठिकाणी या प्राण्यांच्या वसतिस्थान म्हणून या ठिकाणी निर्बंधित करून टाकलेला आहे आणि तो तेवढा जंगलातला ते जे क्षेत्र आहे ते या प्राण्यांच्या वसतीसाठीच ठेवलेला आहे राखीव. पान क्रमांक 125 वरती आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे जंगलातील परिसंस्था. त्याला आपण फॉरेस्ट इकोसिस्टम असं सुद्धा म्हणू शकतो. ही निसर्ग निर्मित परिसंस्था आहे. ही जी परिसंस्था आहे ती मानवाने निर्मित केलेली नाही आहे, ही निसर्गाने निर्मित केलेली आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. पान क्रमांक 126 वरती आता आपल्याला बघायचं आहे, माहीत आहे का तुम्हाला भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. येथे हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे यासह अनेक प्राण्यांचे जतन करण्यात आले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे येथे आढळतात. भरतपूर येथे अभयारण्य पाण पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधील गीरचे जंगल म्हणजे दिमाखदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आपल्या भारतामध्ये आपण निर्मित केलेले आहे. त्या ठिकाणी जंगली प्राण्यांचं या ठिकाणी आपण जतन करत असतो. जलीय परिसंस्था, ज्याला आपण ॲक्वॅटिक बायोम्स असं सुद्धा म्हणू शकतो. 71% भूभाग पाण्याने व्यापला असून फक्त 29% भागावर जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेत परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे, कारण पाणी जे आहे ते पृथ्वीवरती जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी परिसंस्थेचा जो अभ्यास आहे करणे अनिवार्य आहे. जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात. उदाहरण, गोड्या पाण्यातील परिसंस्था. गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे नदी, तलाव ह्यामध्ये, आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था किंवा खाडी परिसंस्था असे वेगवेगळ्या प्रकारचे परिसंस्था ज्या असतात त्या दिलेल्या आहेत. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे गोड्या पाण्यातील परिसंस्था. तर गोड्या पाण्यातील परिसंस्थामध्ये आपल्याला बघूया या परिसंस्थेत नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. ज्यामध्ये जेही स्रोत आहेत या सर्व स्रोतांमध्ये गोड पाणी आढळतं, त्या सर्वांचा या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतो. या परिसंस्थेत नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण
ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्याचे अजैविक घटकात रूपांतर करतात. अशा तुमच्या जवळ असणाऱ्या परिसंस्थेचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला एक तक्ता दिलेला आहे पूर्ण करायसाठी मुलांनो. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था, ज्याला आपण मरीन इकोसिस्टम असं सुद्धा म्हणू शकतो. तर बघायचं आहे खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था, पान क्रमांक 126 वरती. खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था, ज्याला आपण मरीन इकोसिस्टमसुद्धा म्हणू शकतो, या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जलचर आढळतात. मोठे मासे हे द्वितीय भक्षक असतात. समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे मुलांनो, परिसंस्था कोणतीही असो, ती जमिनीवरची परिसंस्था असेल किंवा पाण्यातली परिसंस्था असेल, विघटक जे असतात त्यांचं खूप महत्त्व आपल्याला या ठिकाणी दोनही प्रकारच्या परिसंस्थेमध्ये पाहायला मिळतं. तर मुलांनो, आता आपण पान क्रमांक 127वर आलेलो आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास. तर ज्या विविध परिसंस्था आहेत त्यांचा मानवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तक्षेपामुळे होणारा जो परिसंस्थांचा ऱ्हास आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या परिसंस्थांना नष्ट करतो आहे, परिसंस्थांना दूषित करतो आहे, हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आता चला पाहूया. तर बघायचं आहे मुलांना, आता 127 पान क्रमांकावरती आपल्याला बघायचं आहे मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास. मानवाच्या विविध कृतींच्या परिसंस्थांचा कार्यावर घातक परिणाम होतो. यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदाहरण खाणकाम जे आहे, वेगवेगळ्या ज्या कोळशाच्या खदानी असतात, वेगवेगळ्या खनिजांच्या खदानी असतात आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. या ठिकाणी जमिनीचा जो वापर आहे तो काय होऊ शकतो, त्याच्यात बदल घडून येऊ शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात. त्यानंतर विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतरण होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, बरेचदा असं होत असतं, जंगलतोड करून त्या ठिकाणी धरण बांधण्यात येतं. म्हणजे जी भूपरिसंस्था होती त्याला जलपरिसंस्थेमध्ये त्याचं परिवर्तन करण्यात येतं आणि हे परिवर्तन पृथ्वीच्या संतुलनासाठी व्यवस्थित नाही आहे, चांगले नाही आहे, हे आपल्याला समजायला हवं. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या मानवी प्रक्रिया आणि कृती. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे त्याचे कारणं आपल्याला दिले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे परिसंस्थांचा ऱ्हास जो आहे तो झालेला आहे. लोक जेवढी वाढतात त्यांना राहायसाठी घर हवं, त्यांच्यासाठी अन्नधान्य पिकवायसाठी आपल्याला शेतीची जास्तीत जास्त जमीन हवी असते. त्याच्यामुळे आपल्याला जंगलतोड करावी लागते, शेती जमिनीसाठी जागा या ठिकाणी आपल्याला शोधावी लागते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा गरजा असतात वाढत्या लोकसंख्येच्या, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णपणे परिसंस्थांवरती म्हणजे निसर्गावरती, प्रकृतीवरतीच काय आहे निर्भर आहो आणि आपल्याला प्रकृतीचाच ऱ्हास करून आपल्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. लोकसंख्या वाढत गेली, मानवाच्या गरजाही वाढत गेल्या आणि वाढत्या गरजांनुसार बेसुमार साधनसंपत्ती मनुष्य परिसंस्थेतून, प्रकृतीकडून या ठिकाणी घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजा गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला, पण टाकाऊ पदार्थाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. या ठिकाणी टाकाऊ
पदार्थांचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. जसं आपण वेगवेगळ्या जे कारखाने असतात, कारखान्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचा प्रदूषित करणारं केमिकल्स बाहेर निघतात, प्रदूषित करणारा गॅस, हवा, वायू बाहेर निघत असते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कचरा जो आहे, आपण या ठिकाणी बराचसा कचरा जमा होत असतो, जो आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो. अशा बऱ्याचशा टाकाऊ पदार्थांची या ठिकाणी जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. जसं वेगवेगळ्या गाड्या, ज्या वेगवेगळ्या मोटारकारी गाड्या चालत असतात, त्याच्यातून जो निघणारा विषारी धूर आहे तो सुद्धा प्रकृतीसाठी, परिसंस्थेसाठी हानिकारक ठरत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे, जशा जशा प्रकारे माणसाची प्रगती होत गेली, माणसाच्या जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या, तशा तशा प्रकारे तितकंच जास्त परिसंस्थेचा जो ऱ्हास आहे तो होत गेला. त्यानंतर दुसरं एक कारण आपल्याला दिलेलं आहे, ते कारण आहे शहरीकरण. शहरीकरणाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरं बांधणी व इतर पायाभूत सुविधासुद्धा त्यांना पुरवाव्या लागतात. इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नैसर्गिक क्रिया व्हायला हव्या त्या ठिकाणी मानव जो आहे तो आपल्या हस्तक्षेप करतो आहे. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. एक तर परिसंस्थांमध्ये हानिकारक बदल घडून येतात किंवा त्या परिसंस्था नष्ट होतात. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे औद्योगिकरण आणि वाहतूक. वाढत्या औद्योगिकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. जो वेगवेगळा कच्चा माल आहे, आपल्याला कुठल्याही परग्रहावरून कुठलाही कच्चा माल मिळत नसतो. जो कच्चा माल मिळत असतो तो आपल्याला या ठिकाणूनच मिळत असतो. तर यामुळे जंगलांचा नाश होतो, जंगलतोड होत असते, त्याच्यातून कच्चा माल घेतला जातो. जसं आपल्याला कागद तयार करण्यासाठी वृक्षतोड करावी लागते, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच बरेचदा आपण बऱ्याच ठिकाणी पावले उचलली जातात की कमीत कमी कागद वापरा, म्हणजे कागदाचा वापर कमी करा आणि वृक्षतोड थांबवा, असा आपल्याला या ठिकाणी संदेशही दिला जातो बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्यांचे, रेल्वे मार्गांचे जाळे पसरले आहेत. बरेचदा आपण बघत असतो, बरेचसे रस्ते असे असतात जे जंगलाच्या मार्गातून या ठिकाणी काढलेले असतात. बरेचदा अशा ठिकाणी आपल्याला दिसतं की जंगली प्राणी रस्त्यावरती चालताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर ते यासाठी झालेलं आहे कारण मानव प्रकृतीच्या, जंगलांच्या जास्तीत जास्त जवळ आता जायला लागलेला आहे. पर्यटनामुळे सुद्धा बरेचदा निसर्गाचा ऱ्हास जो आहे तो होत असतो. हा कशा प्रकारे हे आपण आता समजून घ्यायचं आहे. निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरिता अशा ठिकाणी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, म्हणजे त्यांच्या राहायची सुविधा, त्यांच्या खाण्यापिण्याची सुविधा, त्यांच्या प्रवासाची सुविधा केली जाते. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर आणि त्या ठिकाणी वर्षभरही अशाच ज्या पर्यटन स्थळावरती वर्षभर जे पर्यटक असतात ते येत राहतात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते. कारण ज्या ठिकाणी मनुष्य जातो त्या ठिकाणी प्रदूषण करत असतो, ज्या ठिकाणी मनुष्य जातो त्या ठिकाणी कचरा तयार करत असतो. तर या ठिकाणी या सर्व गोष्टींचा, मानवी हस्तक्षेपांचा परिसंस्थेवर किंवा प्रकृतीवर वाईट परिणाम जो आहे तो होतच राहतो. आपल्या परिसरातील एखाद्या पर्यटन केंद्राला भेट द्यायला आपल्याला सांगितलेलं आहे. तेथील परिसंस्थेवर पर्यटनाचे काय परिणाम होतात हे शोधा. आपल्याला बरेचसे परिणाम होताना दिसत असतील. प्रदूषण वाढत असेल, त्यानंतर त्या परिसंस्थेमध्ये अन्नधान्याची कमतरता भासत असेल, त्या ठिकाणी बराचसा प्रदूषण होत असेल, बराचसा कचरा तयार होत असेल, अशा वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यानंतर आपल्याला दुसरं या ठिकाणी आणखी एक कारण दिलेलं आहे, ते आहे मोठी धरणे. धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. जे आधी जंगल होतं किंवा कुठली जमीन होती त्या ठिकाणी आता जे
परिसंस्था होती, त्या भूपरिसंस्थेचं जलपरिसंस्थेमध्ये परिवर्तन होत असतं. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतरण होते. हे आपण आत्ताच पाहिले. धरणांमुळे नदीच्या खालच्या बाजूच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. म्हणजे एका ठिकाणी पाणी अडवलं जातं आणि पाणी एका ठिकाणी अडलं की त्याच्या पुढे त्या नदीच्या पाण्याचा पुढचा जो प्रवाह आहे तो प्रवाह जो असतो तो कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात आणि आधी ज्या परिसंस्था तयार झालेल्या असतात कुठल्याही नदीच्या तीरावरती, त्या नदीचा जर प्रवाह अचानक कुठल्याही धरणामुळे जर कमी झाला तर त्या धरणाच्या पुढची जी परिसंस्था आहे त्या पुढच्या परिसंस्थेवरती आपल्याला त्या परिसंस्थेला पुरेसं पाणी मिळत नाही, कारण सगळं पाणी धरणामध्ये अडवलं जातं. अशा प्रकारे याचासुद्धा परिसंस्थांवरती या सर्व गोष्टींचा, या सर्व बाबींचा वाईट परिणाम जो आहे तो पडत असतो. पान क्रमांक 128 वरती आपण आलेलो आहे. 18व्या प्रकरणाच्या सर्वात शेवटल्या टप्प्यावरती आपण आहे मुलांनो. आपल्याला बघायचं आहे, पहिला प्रश्न केलेला आहे, धरणामुळे कोणत्या जैविक घटकांवर परिणाम होतो. धरणामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक घटक असतात, जसं वृक्षतोड होत असते धरणामुळे, तर वृक्षांवरती याचा परिणाम होत असतो. त्यानंतर ज्याही जलाशयावरती, ज्या नदीवरती धरण बांधण्यात आलं असेल त्या जलाशयामधल्या, त्या नदीमधल्या ज्या जलचर प्राणी, ज्या मासोळ्या असतात, त्या नदीच्या उदरामध्ये राहणाऱ्या जेही प्राणीमात्र असतात त्यांच्यावर सुद्धा यांचा वाईट परिणाम होऊ शकतो. नदीतील वाहत्या पाण्यातील जैविक घटकांवर काय परिणाम होत असतील, तर वेगवेगळ्या प्रकारचे जैविक घटक जे असतात त्यांच्यावरती परिणाम होत असतो. कारण या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचं प्रवाह कमी झाला कुठल्या नदीचा, तर या ठिकाणी पुढच्या परिसंस्थेला पुरेसं पाणी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे वाईट परिणाम त्या नदीतील पुढच्या परिसंस्थेवरती होऊ शकतो. त्यानंतर युद्धे, जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदातून युद्ध होतात. वेगवेगळ्या जे देश असतात, वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध जे असतात ते नेहमीच कुठे ना कुठे होतच राहतात. शाब्दिक युद्धे किंवा सशस्त्र युद्धे, युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरंगस्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होत असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्टसुद्धा होतात. कारण जेव्हा सुरुंगस्फोट, बॉम्बस्फोट होतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात उष्णता, ही जी आपल्या उष्णता म्हणा किंवा खूप मोठ्या प्रमाणात ज्या वाईट आपल्यासाठी हानिकारक अशा ज्या वायू असतात त्या उत्सर्जित होत असतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपलं जे पर्यावरण आहे ते प्रदूषित करतात अशा प्रकारच्या घटना. त्यामुळे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्टसुद्धा होतात. अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थात रूपांतर होते. काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. या नैसर्गिक ज्या परिसंस्था असतात ह्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे, आपलं उत्तरदायित्व आहे, जे आपण चांगल्या प्रकारे पार पाडायलाच हवं. तर मुलांनो, या ठिकाणी आपला 18वं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे.